सर काय सांगाल ज्या प्रकारचे आता हे दोन रुग्ण समोर आले काय सर इकडे नाही आता राहू द्या ना ते सर काय सांगाल तुमच्याकडे हे आले सॅम्पल्स नेमकी काय परिस्थिती आहे जीनोम सिक्वेन्सिंग जिनेमिक सिक्वेन्सिंगने आपल्याला कळेल की म्युटेशन झालं आहे की नाही याची शक्यता खूप कमी आहे कारण सध्या रुग्णांची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे हे रुटीन व्हायरस वाटतो आहे इन्फेक्शन फक्त आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. चायनामध्ये जसं केसेस वाढले आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथे ते वाढवू द्यायचे नाही आहेत त्यामुळे आपल्याला ती काळजी घेणं आवश्यक आहे. सर कधीपर्यंत रिपोर्ट येईल सॅम्पल रिपोर्ट अजून 3-4 दिवस लागतात. ज्या पद्धतीने म्युटेशन्स होत असतात या व्हायरसमध्ये कशा पद्धतीने म्युटेशन तपासलं जाणार आहे आणि नागपुरात काय तपासणी होणार आहे ना पुण्यात हे जे आहे व्हायरस RNA व्हायरस आहे त्याच्यामुळे म्युटेशन्स होतात या व्हायरसमध्ये आणि त्याच्यामध्ये कसं आहे की जसं कोविड पण RNA व्हायरस होता त्याच्यामध्ये म्युटेशन्स होतात आणि आता सध्या तरी भारतामध्ये केसेस काही वाढलेले नाही आहेत आणि केसेस वाढलेले नसल्यामुळे त्याच्यामुळे इथे सध्या असं परिस्थिती की हे म्युटेटेड व्हायरस आहे असं अजिबात नाही. त्यामुळे अजिबात घाबरायची आवश्यकता नाही आहे. सर्वांनी सध्या काळजी घेणं जरुरी आहे पण सध्या काळजीचं अजिबात कारण नाही आहे. व्हायरसमध्ये बदल झाला म्हणजे म्युटेशन झालं की नाही याच माहितीसाठी केवळ जीनोम सिक्वेन्स येस HMPV आहे HMPV आहे. HMPV होता पहिले पण 2001 पासून होऊन राहिलं जे आपले सर्दी खोकला आणि जे रेस्पिरेटरी इन्फेक्शन जे होतात ते HMPV व्हायरसमुळेच होतात. बरेचसे केसेस HMPVवर तर त्याच्यामध्ये माइल्ड केसेसच असतात आणि आता सध्या फक्त आपल्याला काळजी आहे की फक्त आपल्याला कन्फर्म करायचं आहे की तिकडचं की नेमका हा म्युटेशन आहे की नाही आहे त्याच्याकरता आपल्याला होल जिनोमिक सिक्वेन्सिंग करणं आवश्यक आहे पण अशी शक्यता खूप कमी वाटते. सर आतापर्यंत सगळ्यात जास्त यामध्ये लहान मुलांना झाल्याचं हे पाहायला मिळते आहे त्यामुळे साधारण कोणत्या वयोगटाला जास्त धोका असतो सर सेंटर इकडे हां तर बेसिकली लहान मुलांमध्ये आणि जे एल्डरली लोक आहेत 65 वर्षाच्या वर त्यांच्यामध्ये आवश्यकता आहे काळजी घेणं आणि इट इज इम्पॉर्टंट दॅट पीपल हू आर इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड इम्युन सिस्टीम त्यांना काळजी घेणं जरुरी आहे. सध्या मी परत एकदा सांगतो की काळजी घेणं आवश्यक आहे पण काळजीचं कारण नाही. देर इज नो एव्हिडन्स टू सजेस्ट दॅट द व्हायरस इज म्युटेटेड ऑर देर इज हा जुना व्हायरस आहे आणि त्यामुळे काळजीचं कारण नाही सध्या आणि लोकांनी अजिबात घाबरू नये.